पंचाला संबोधित करावं। सन्माननीय विष्णुभाऊ कसबे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, जगत विख्यात विश्वविख्यात थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। रयतेचे राजे छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या वीराने या ब्रिटिशांच्या विरुद्ध सर्वात प्रथम सशस्त्र क्रांतीला सुरुवात केली, ते भारतीय सशस्त्र क्रांतीचे आद्यजनक आद्य क्रांतिगुरु लवजी असतात, यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। या देशातील पहिली मागासवर्गीय विद्यार्थिनी आणि शिक्षिका मुक्ताताई साळवे यांनाही विनम्र असं अभिवादन करून या देशासाठी, या राज्यासाठी आणि या राज्यातल्या गावागावांसाठी ज्या ज्या मागवीरांनी आपलं बलिदान दिलं, अशा तमाम सर्वच मागवीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। आजवर मातंग समाजाचा इतिहास राहिलेला आहे। मांगांनी सगळ्यांसाठी आजपर्यंत काम केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे। या देशासाठी, या राज्यासाठी मातंग समाजाने आजवर योगदान आणि बलिदान दिलेलं आहे। हिंदुत्वासाठी, बहुजनाच्या चळवळीसाठी आणि नामांतराच्या लढ्यासाठी माझ्या मांगांनी आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे। मात्र पहिल्यांदाच तुमच्या माझ्या भावी पिढीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ज्या वीरांनी आपलं बलिदान दिलं, आपल्या शेजारच्या जिल्ह्याच्या, बीड जिल्ह्याच्या केस तालुक्याच्या साळेगावचा आमचा स्वर्गीय संजयभाऊ ताकतोडे, आमच्या बुलढाणा जिल्ह्याच्या नायगावचा आमचा अंकुलजी खंदारे आणि ह्याच जिल्ह्याचा सुपुत्र आपल्या कळंब तालुक्याच्या भोसेगावचा अविनाशभाऊ खंडागळे या आरक्षण शहीद वीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। वेळ बराचसा झालेला आहे, मात्र तुमच्या माझ्या सोमनाथ भाऊचा जिल्हा आहे। टेन्शन होत की या ठिकाणी गेले 8-9 दिवस पाऊस नाहीये। मी माहिती घेतली, म्हटलं पावसाची परिस्थिती काय आहे। मोर्चा सुरू झाला, प्रचंड ऊन होत, टेन्शन आलं होतं, म्हटलं थोड्या वेळाने पाऊस येईल। मात्र माझ्या सोमनाथ भाऊचा जिल्हा आणि मांगाचा मोर्चा, आणि हा मांगाचा मोर्चा विस्कळीत करण्याची कुणामध्ये ताकद आहे का? आज परिस्थिती वेगळी आहे। अनेकांनी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे, समाजाबद्दल बोललेलं आहे। मात्र मला या गोष्टीचा आनंद आणि गर्व आहे की आज तो जिल्हा आहे, हा धाराशिव जिल्हा, ज्या जिल्ह्याने खऱ्या अर्थाने या मागाच्या चळवळीला एक धार आणली। या जिल्ह्याचा थोर सुपुत्र माझा सोमनाथ भाऊ, ज्यांनी 26 फेब्रुवारी 2014 शिंदे साहेब या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये सगळ्यात पहिलं जर कोण घुसलं असेल तर या महाराष्ट्र राज्यातल्या धाराशिव जिल्ह्यातला माझा सोमनाथ भाऊ सगळ्यात पहिला विधान
विश्रांती बघत होती काय चाललंय तिथं रात्रीच्या 4 वाजेपर्यंत माझा सोमनाथ थांबलो होता आणि त्यांनी तो चौक स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी निर्माण केला. तो लहुजी चौक त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर हाच तो जिल्हा आहे. तारीख आहे 18 नोव्हेंबर 2018 ची. हाच तो जिल्हा हेच ते ठिकाण आहे. या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कुणीही हेलिकॉप्टर मधून हवाई पुष्पवृष्टी करून कुठल्याही राष्ट्रपुरुषाची जयंती साजरी केली नाही. मात्र हाच तो जिल्हा आहे. याच ठिकाणी 2018 मध्ये लवजी शक्ती सेनेच्या माझ्या सोमनाथ भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हवाई पुष्पवृष्टी झाली. हाच तो जिल्हा आहे. इथंच लवजी बाबांची जयंती हेलिकॉप्टर मधून हवाई पुष्पवृष्टी झाली. त्याच्यानंतर आता सगळीकडे पुष्पवृष्टी व्हायला लागली. मात्र सगळ्यात पहिला मान या जिल्ह्याच्या मांगाला मिळालेला आहे. क्रांतिकारी जिल्हा आहे माझा. क्रांतिकारी जिल्हा आहे. प्रचंड योगदान प्रचंड त्याग या जिल्ह्याने दिलेला आहे साहेब. मी पुण्यामध्ये राहतो. अनेक वर्ष आरक्षण उपवर्गीकरणाच्या विषयासाठी नोकरी सोडली. रस्त्यावर भटकतोय. उपोषण आहेत, आक्रोश मोर्चे आहेत, पोतराज मोर्चे आहेत, लोटांगण आहेत. अनेक वेळा मार खाल्ला. तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय युट्यूबला. नुसतं लाठीचार्ज टाका. तुमच्या माझ्या सोमनाथ भाऊचा गचंड त्या सीपीने धरलेला वरत वरत नेताना अजून मी दिसते. अनेक आंदोलनं झाली. 8 वेळा पदयात्रा झाल्या. अनेक वेळा या जिल्ह्यातून पदयात्रा झाल्या. मात्र हे सगळं काय होत असताना अनेक लोकांची चळवळ चालली होती. अजिंक्य भैया लोक नावं ठेवत होती, हसत होती. अनेक विषय घेऊन या ठिकाणी वाटचाल करत असताना मला गर्व आणि अभिमान या जिल्ह्याचा आहे की या जिल्ह्याने खऱ्या अर्थाने मागाच्या चळवळीला ताकद दिली. डेअरिंग कशाला म्हणतात ना भैया, ही या जिल्ह्याकडून शिकावं, धाराशिव जिल्ह्याकडून शिकावी. कुठलंही क्षेत्र असू द्या. मी अनेक वेळा सांगितलं, मी जाहीरपणे बोलत नाही. मात्र मांगाचा नाद बरा नाही. मांगाचा नाद कुणीच करायचा नाही. जे काही चाललंय, जे काही दिसतंय ना, हे मांगामध्ये घराला लागलेला. जेव्हापासून या जिल्ह्याचा ढाण्यावाद सोमनाथ भाऊ चळवळीमध्ये आला, लवजी शक्ती सेनेला प्रदेशाध्यक्ष झाला, तेव्हापासून या ठिकाणी या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या चळवळीला ताकद मिळाली. भाऊ आम्हाला अनेक लोक हसत होते, नावं ठेवत होते. आपली ही लोक नावं ठेवत होती. मात्र या ठिकाणी आम्हाला वेडे म्हणणारे आता मात्र वेडे होऊन रस्त्यावर फिरायला लागलेत. कारण निकाल निर्णय बाबासाहेबांच्या संविधानाने 1 ऑगस्ट 2024 ला दिले आणि ही ईडी पोरं बरोबर आहेत हे संविधानाने सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. जे आम्हाला वेडे म्हणत होते त्यांना आता या ठिकाणी संविधानाने, बाबासाहेबांच्या संविधानाने या ठिकाणी तो निर्णय झालेला आहे. मी जास्त खोलात जाणार नाही. आपण कशाला कुणाला उत्तर देत बसतोय, कशाला उत्तर द्यायची आणि स्पष्टीकरण तरी का द्यायचंय. तुम्हाला भांडायचंय सरकारकडे भांडा. तुम्हाला मतं मांडायचे सुप्रीम कोर्टाचा, अरे आमच्या अडाणीच्या गाण्या आधी लागताय, पोपराजांच्या गाणं आधी लागताय. अशिक्षित आहे ना आम्ही, अडाणी आहे ना आम्ही, आमचा नाद करू नका ना. आमच्याला नादाला लागलाय. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी केली जाते, मला खेद आणि दुःख होतोय की अनेक ठिकाणी अनेक मोर्चामध्ये मांडणी होत असताना तुम्ही डायरेक्ट साथीवरती करता, आमच्या राष्ट्रपुरुषावरती करता. एकही भाग असा नाही की ज्याने आजपर्यंत राष्ट्रपुरुषावरती कधी टीका केली असेल, कुठली टिप्पणी केली असेल. कुठलंही भाषण काढू बा की या ठिकाणी आजपर्यंत आमच्या कुठल्याही नेत्याने कुठल्याही समाजावरती या ठिकाणी भाषण केलेलं नाही. ज्यांनी ज्यांनी जे फेक अकाउंट असतील किंवा ज्यांनी या ठिकाणी समाजाला किंवा या विषयाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्यांना काही ठिकाणी आमचे नेते मंडळी बोलतात, सोशल मीडियावर बोलतात. मात्र आम्ही समाजाच्या धर्माच्या विरुद्ध कुठं बोलतोय?
नाही. आणि एवढं काय असताना ज्या पद्धतीने या ठिकाणी वादळ उडवलं झालं, ज्या पद्धतीने विरोध सुरू आहे, मला आश्चर्य वाटतंय की या ठिकाणी स्वातंत्र्य, न्याय, बंधुता हे तत्व घेऊन या ठिकाणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून वाटचाल करत असाल. वाटलं कधीतरी आमची वेळ येईल तेव्हा आमचा भाऊ आमच्या सोबत येईल. किती शोकांतिका आहे की या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना पाठिंबा देताय आणि मग भावाची वेळ आल्यावर विरोध करताय. ही कुठला स्वातंत्र्य, न्याय, बंधुता? याला समता म्हणायची का? या ठिकाणी जी परिस्थिती आहे, जे आक्षेप घेतले जातात की उपवर्गीकरण संवैधानिक नाहीये, 341चे दाखले दिले जातात. अरे मग जेव्हा जेव्हा प्रभाकरजी लोंढे साहेब, जेव्हा या देशामध्ये आरक्षणाचा विषय आलाय ना, काय होतं? 1902चं शाहू महाराजांचं उदाहरण दिलं जातं. काय होतं? 100% आरक्षण फक्त सवर्ण खात होते. 100% आरक्षण सवर्णांना होतं का नाही? होतं ना. शाहूंनी काय केलं? त्यातलं आणि 2 मिनिटं थांबा, मी तुमचं करेक्शन करतो, 2 मिनिटं थांबा, तुमचं करेक्शन करतो, असं तो म्हणायला लागल्यावर माझ्या काहीतरी डाऊट माझा वाढला. मात्र दुर्दैवाने सोबत येण्याच्या ऐवजी या ठिकाणी विरोध होऊ लागलेला आहे. ही शोकांतिका आहे. अरे आम्ही काय बाहेरच्या देशात आलोय का? आम्ही काय अफगाणिस्तानातून आलोय का? अमरातून पडलोय? नाही ना बाबा. या देशातले, या मातीतले आम्ही आहे ना. या मातीसाठी आमच्या बी पूर्वजांचं रक्त सांडले ना. आमच्या लवजी बाबांनी बिगर लग्नाची क्रांती केली ना, केली का नाही? 14 नोव्हेंबर 1817 1794 त्यांचा जन्म झाला. 5 नोव्हेंबर 1817च्या लढ्यामध्ये, युद्धामध्ये, खडकीच्या लढाईमध्ये आपल्या वडिलांच्या समाधीजवळ त्यांनी शपथ घेतली की जगे तर स्वराज्यासाठी आणि मरेल तर स्वराज्यासाठी. आणि ती शपथ पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1822ला पुण्यातल्या कसबेटला तालीम बांधली. आणि त्या तालमीच्या माध्यमातून अनेक समाज सुधारक, अनेक क्रांतिकारक घडवले. प्रचंड योगदान आणि बलिदान या देशासाठी, अनेक चळवळीसाठी मातंग समाजाने दिलेला. मग या ठिकाणचं ब्रिटिशांच्या विरुद्ध जेवढी बंड झाली, मग ते 1857चा बंड असेल, 1879चा बंड असेल, कोळ्याचा बंड असेल, या प्रत्येक बंडामध्ये या ठिकाणी लवजीबाबांच्या तालमीमध्ये घडलेले अनेक शिष्य त्या ठिकाणी होते. ते ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड करत होते. ब्रिटिशांनी काय केलं? 1871ला एक कायदा केला, अनुसूचित क्रिमिनल स्ट्राईकचा त्यांनी या ठिकाणी कायदा केला. आणि या ठिकाणी मातंग समाज आणि इतर ज्या जाती होत्या, ज्या क्रांतिकारी जाती होत्या, त्यांना या ठिकाणी गुन्हेगार जात म्हणून घोषित केलं. झालं काय? 52 पर्यंत आम्ही हजेऱ्या दिल्या आणि 52 पर्यंत हजेऱ्या या ठिकाणी देत असताना 50ला आम्ही अनुसूचित जातीमध्ये आलो. मात्र जो गुन्हेगारी समाज 71 पासून आमच्या बरोबर होता, जो 3 वेळच्या हजेऱ्या द्यायचा, तो 3 वेळच्या हजेऱ्या देणारा जो इतर समाज जो होता, तो मात्र 1950ला आमच्या सोबत आला नाही. मग त्याच्यातला मांगारुडी असेल, पारधी असेल, भिल्ल असेल, हा समाज आमच्या सोबत आलेला आहे. प्रचंड योगदान आणि त्याग या समाजाने या देशासाठी, या राज्यासाठी आणि गावागावासाठी दिलेला असताना दुर्दैवाने मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी आपलं शिष्टमंडळ आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला निघालेला आहे. या ठिकाणी आणखी काही भाषण होणार आहे. माझी विनंती असणार आपल्याला की या ठिकाणी सोमनाथ भाऊच्या कृपेने आता परिस्थिती अशी आहे की आता मागाचं सगळेजण ऐकायला लागलेलं आहे. म्हणतात हे RSS नी केलेलं आहे, म्हणजे आता मागाचं RSS बी ऐकायला लागलेले आहे. काय जण म्हणतात बीजेपी याच्या मागे आहे, मग आता बीजेपी बी मागाचं ऐकायला लागलेले आहे. विरोधक देखील मागाचं ऐकायला लागलेले असताना या ठिकाणचा इतर जो समाज आहे, जो अनुसूचित
जे जातीच्या व्यतिरिक्त आहे तो देखील आता मागाचा ऐकायला लागलेला आहे. आणि एवढंच नाही तर निसर्ग देवता देखील आता मागाचा ऐकायला लागलेली आहे. तो पाऊस देखील वाटेवर बसलेला आहे की जोपर्यंत मागाचा मोर्चा आहे तोपर्यंत खाली जायला नको. म्हणजे आता निसर्ग देखील मागाचा ऐकायला लागलेला आहे. त्यामुळं माझी विनंती असणार आहे की आता मागाचे टेन्शनचे दिवस राहिलेले नाही. टेन्शन आता दुसऱ्यांना घेऊ द्या. आरक्षण उपवर्गीकरण यांच्या बापाला करावं लागेल. माग या ठिकाणी घेतल्याशिवाय सोडणार नाही, गप्प सुद्धा बसणार नाही. या ठिकाणी मुंबईच्या मोर्चाच्या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे. मात्र मोर्चा निघत असताना या ठिकाणी अनेक ठिकाणचे मोर्चा आहेत. माझी विनंती असणार आहे की त्या मोर्चाला देखील आपण या ठिकाणी सहकार्य आणि उपस्थित त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. उद्या येणाऱ्या 25 तारखेला जो सोलापूरचा मोर्चा होणार होता, मी आयोजकांकडून या ठिकाणी त्या संदर्भामध्ये घोषित करतो, जो 25 तारखेचा मोर्चा होणार होता तो मोर्चा आता 9 ऑगस्टला होणार आहे. मात्र त्याच्या अगोदर 9 सप्टेंबरला आणि त्याच्या अगोदर 2 सप्टेंबरला परभणीचा मोर्चा, यवतमाळचा मोर्चा आहे उमरखेड तालुक्याचा. 1 तारखेला परभणी जिल्ह्याच्या जिंतूरचा मोर्चा आहे. 28 तारखेला बुलढाण्याचा मोर्चा आहे. असे सर्व मोर्चे होत असताना आपण मात्र या ठिकाणी युवकांना माझी विनंती असणार आहे की आता या मोर्चानंतर आपल्याला दुसऱ्या जिल्ह्याच्या मोर्चाला जाता येईल अथवा नाही, मात्र सोशल मीडियाचा आपल्या हातातल्या मोबाईलचा वापर करा. जे बिगर पैशाचं काम आहे पोस्ट सोडायला सुरुवात करा. ज्या पुढच्या तारखा असतील त्या तारखेच्या मोर्चाचं जिल्हा किंवा ठिकाण आणि तारीख आणि वेळ ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्ध करा. कारण हा मेसेज आपला प्रत्येक मोर्चाचा मेसेज हा समाजापर्यंत गेला पाहिजे. निश्चित 25 सप्टेंबर ही आपली 27 सप्टेंबर तारीख ठरलेली आहे. मुंबईचा मोर्चा होणार आहे. मात्र तत्पूर्वी संपूर्ण राज्यातले सगळ्या जिल्ह्याचे मोर्चे होणं अपेक्षित आहे आणि पुणे देखील राहिलेला आहे. आपल्याला माहिती आता लातूरचं रेकॉर्ड झालेलं आहे. आज आपल्या जिल्ह्याने देखील रेकॉर्ड केलेला आहे. खरं तर आजचं पिवळं वादळ बघायला माझा सोमनाथ भाऊ पाहिजे होता, मात्र निश्चित तो स्वर्गातून का होईना तो मोर्चा बघतो आहे. या ठिकाणी जे योगदान माझ्या सोमनाथ भाऊनी दिलेलं आहे या ठिकाणी व्यक्त सुद्धा करता येणार नाही. बांधव मागामध्ये ना आजपर्यंतच्या चळवळीमध्ये तुमच्या माझ्या सोमनाथ भाऊ सारखा माणूस होणे नाही बरं का. त्यांनी जे दिलंय ना तुम्हाला सांगतो भयंकर काय दिलंय. म्हणजे जे काय मोर्चे निघाले ह्या तुळजापूरमध्ये 2009 मध्ये मोर्चा काढला त्यांनी. आजपर्यंत राज्यात कुठे झाला नाही तसा मोर्चा. कसा मोर्चा होता? 581 हलक्या मंगळवारी त्या देवीच्या दरबारात वाजवले त्यांनी. किती? 581 हलग्या बघितलेत का कधी या देशाने तरी बघितलेत का? पण त्या सोमनाथ भाऊनी त्याच्या सगळ्या टीमनी 581 हलग्याचा मोर्चा या जिल्ह्यामध्येच काढला होता. निश्चित जे काही चाललेलं आहे 26 फेब्रुवारी 2014चा दिवस आमच्या 38 माता भगिनी त्या ठिकाणी जखमी झाल्या. माझ्या सोमनाथ भाऊला फरफडत त्या ठिकाणी घेऊन जात असताना ती परिस्थिती बघत असताना अनेकांवरती केसेस दाखल होत होत्या. मात्र ज्यावेळी आम्ही सोमनाथ भाऊ आणि आम्ही हॉस्पिटलला आपल्या जखमींना बघायला गेलो, भेटायला गेलो आणि त्या ठिकाणी कचरू भाऊ सीपी साहेब आले. ज्या कृष्ण प्रकाशनी लाठीचार्जचा आदेश दिला होता तो कृष्ण प्रकाश त्या हॉस्पिटलला आला जखमींना बघायला. जसा तो आतमध्ये आला तुमच्या माझ्या सोमनाथ भाऊंची त्याचं घसंड ठरलं आणि त्याला संदिशी त्याचं कानाखाली त्याच्या हॉस्पिटलमध्ये ओढली होती. आता हे आम्ही सांगत नाही कुठं, मात्र डेअरिंग कशाला म्हणतात ना, ही धाराशिव जिल्हा आणि सोमनाथ भाऊनीच्या राज्याला दाखवली म्हणलं तर वावगं ठरायचं. निश्चित जे स्वप्न बघितलेलं आहे ते येणाऱ्या काही कालावधीमध्ये पूर्ण होणारच आहे. काही जणांना टेन्शन आहे की या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी आपण मोर्चे काढतोय, आंदोलन करतोय, सरकार काहीच बोलायला तयार नाही. होईल का नाही अमकं तमकं बरंच काय टेन्शन घेतलंय. माझं सगळ्यांना विनंती आहे आता मागाली टेन्शन घ्यायचे दिवस संपलेले आहेत. आता टेन्शन कुणी घ्यायचं? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधातल्या लोकांनी आणि त्या सरकारने ते टेन्शन घ्यायचं.
आम्ही का टेन्शन घ्यायचे? गेल्या अनेक वर्ष आम्ही हा लढा देतोय. अनेकांना वाटतं मिळालं पाहिजे, ठीक आहे ना, काल नव्हतं आज बी नाही, थांबू ना. तेवढंच आमचं प्रोडक्शन होईल. तालुक्यातून मांग बाहेर येईल, जिल्ह्यातून मांग बाहेर येईल. आणि मुंबई काय ती आमच्या हक्काचीच आहे की. माझ्या सोमनाथ भाऊनी मांग काय असं दाखवले नाही मुंबईला. त्यामुळं मुंबईला ही मागाच्या नावाने जाम होणारे देव काळ्या दगडावची पांढरी रेग आहे. मुंबई तो मोर्चा एक असा मोर्चा असेल की भविष्यामध्ये यदा कदाचित मांगांना परत रस्त्यावरती येण्याची वेळ झाली नाही पाहिजे, असा हा मुंबईचा मोर्चा असणार. नियोजन चालू आहे. मांगाने आता बसूनच तयारी केलेली आहे. त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं सोडून द्यायचं. आता टेन्शन कुणी घ्यायचं ते बाकीच्यांनी घेऊ द्या. कुणावरती काय बोलू नका. ज्याला कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या. कालपर्यंत आमच्याकडे बघत नव्हते, आज आमच्यावरती बोलावं लागतंय, स्टेज घेऊन बोलावं लागतंय. तुम्हाला तर माहिती आहे राज्यातला सगळ्यात एक नंबरचा ट्रोल कुणाला करतात? या सोमनाथ भाऊच्या मांगाला मला करतात सगळ्यात जास्त ट्रोल. मी सगळ्यांना सांगून ठेवलंय शीतलताई की नका कुणाच्या नादाला लागू, बोलू नका कुणाच्या विरोधात. करतेच करू द्या. एवढं एकदा विषय मार्गी लागू दे ना. मात्र मांग कुणाला सोडत नसतोय, मांग कुणाला सोडत नसतोय. प्रत्येकाचा हिशोब या ठिकाणी मांग केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. अनेकांना बरंच काय काय वाटतंय. नको ना, आपला विषय महत्वाचा आहे. आमच्या सात पिढीचं भावी पिढीचं भवितव्य महत्वाचं आहे. आणि ही वेळ यापूर्वी कधी झाली नव्हती. तळमळ ह्या गोष्टीची आहे आणि वाईट ह्या गोष्टीला वाटतं की ही वेळ यापूर्वी कधी झाली नव्हती आणि अशी वेळ परत कधी येणार नाही. पिढ्यानपिढ्या आम्ही वाट बघतोय ना वर्गीकरणाची. वेगळं काय मागत नाही, मागतोय काय की जे शिक्षणातली नोकरीतली जी आरक्षणाची एक भाकरी आहे, चतकोर तुकडा मागतोय ना. आम्ही कुठं पूर्ण भाकरी मागितली का? आम्ही भाकरी मागितली का? नाही ना. अरे चतकोर तुकडा मागतोय, पोटात दुखायला लागले. मग उद्या अख्खीच भाकरी खाल्ली तर नाही ना. आमची ती नियत नाही ना, आमची ती नीतिमत्ता नाही ना. आम्ही सगळ्यांना आपलंच समजतो. त्यामुळे या ठिकाणी आम्ही आमचा वाटा मागत असताना इतर कुणाचाही तोटा होता का म्हणे ही देखील दखल या राज्यातला मातंग समाज घेतो. केवळ ही मागासाठी आहे का? नाही ना. 59 जातीसाठीची ही चळवळ, जे आंदोलन सुरू आहे, ही 59 जातींना न्याय मिळण्यासाठीच हे आंदोलन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं जे समता, न्याय, बंधुता जे सूत्र होतं ते या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आणण्याकरता या ठिकाणी उपवर्गीकरण हे होणं काळाची गरज आहे बांधव. आजपर्यंत आम्ही सगळ्यांच्या मागे लागलो. मग या ठिकाणचा आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल, युती असेल किंवा महायुती असेल, मात्र या कुणीही आम्हाला न्याय दिला नाही. इथं लोक म्हणतात RSS बीजेपी उगाच प्रचार चालवलाय. अरे आम्हाला न्याय कुणी दिलाय? या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने आणि संविधानाने आम्हाला निकाल दिलेला आहे, न्याय दिलेला आहे. आम्ही अनेक वर्ष वाट बघत होतो ना. बरंचसं आम्ही आता इथं कोंबडं, बकरं, नारळ, हात सगळंच करणार आलो, पण कुणीच बघितलं नाही, कुणीच ऐकलं नाही. ना भावाने ऐकलं, ना कुठल्या देवाने ऐकलं, ना कुठल्या पक्षाने, ना कुठल्या नेत्याने ऐकलं. सरते शेवटी आमचं डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने ऐकलं आणि सर्वोच्च न्यायालयाने या राज्याच्या बापाच्या जन्मदिनी 1 ऑगस्ट 2024 ला तो निकाल निर्णय दिलेला. एक ऐतिहासिक निर्णय आहे. 5 राज्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होत असताना आणि वाद कुठंच नाही. मी आज कर्नाटकला जातो, जवळजवळ 8 राज्यात फिरतो. कर्नाटकला जातो, तेलंगणाला जातो, आंध्रला जातो, तामिळनाडूला जातो, इथं पंजाब आहे, हरियाणा आहे. कुठंच वाद नाही, कुठंच संविधान धोक्यात आलेलं नाही, कुठंच 341 या ठिकाणी उल्लंघन झालेलं नाही. आणि मग इथं कसं व्हायला लागलंय? महाराष्ट्र काय देशात वेगळं आहे का? महाराष्ट्र देशात आहे का नाही? या भारत देशात आहे का नाही महाराष्ट्र? आणि मग कसं या ठिकाणी संविधान काय राज्यापुरतं आहे का? निकाल राज्यापुरता आहे का? देशासाठी आहे ना. संविधान देशासाठी आहे आणि या भारत देशामध्ये महाराष्ट्र आहे आणि बाकीची राज्य सुद्धा, इतर जी राज्य ज्या ठिकाणी हा निकाल झाला, जिथं निर्णय दिला, जिथं आता अंमलबजावणी सुरू आहे, ते राज्य काय देशातनं बाहेर आहेत का? आणि मग इथंच काय एवढं व्हायला लागलं? प्रश्न पडतो, वाईट वाटतं की ज्या राज्याला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, ज्या राज्याला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो, ज्या राज्याला आम्ही पुरोगाम्यांचं राज्य म्हणतो, या राज्यामध्ये शोषितांना द्यायला 2-2 वर्ष का लागते? 2 वर्ष गेली ना, 25वा महिना सुरू आहे आणि मग एवढा विलंब का लागतोय? हा प्रश्न घेऊन या ठिकाणी सातत्याने हा समाज रस्त्यावर येतोय. मी आयोजकांचं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त केले. या ठिकाणी आपलं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त केले
की अगदी पोटाला चिमटा घेऊन कामं धंदे बुडून या ठिकाणी आपण या मोर्चामध्ये सहभागी झालो. निश्चित या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या या कष्टातून आपल्या येणाऱ्या भावी पिढीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बांधवून तुम्हाला सांग. या ठिकाणी मगाशी अमित भाऊंनी सांगितलं, IASचं उदाहरण दिलं. मात्र निश्चित तुम्हाला सांगतो येणाऱ्या 10 वर्षामध्ये आता उपवर्गीकरण लागू झालं ना, येणाऱ्या 10 वर्षामध्ये या राज्यातल्या प्रत्येक मागोड्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि कलेक्टर, कमिशनर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही बांधव. येणाऱ्या 10 वर्ष निश्चित अनेकांनी या ठिकाणी राजकीय पक्ष वगैरे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली. मात्र मी अनेक वेळा सांगलो असतो, आता मागाचे दिवस यायला लागलेले आहेत. मागाची सुरुवात झालेली आहे, बिगर पैशांची सुरुवात आहे. कुठलंही पाठबळ नसताना, कुठलीही सत्ता नसताना या ठिकाणी हे मोर्चे होतात, लाखोचे मोर्चे मागाचे व्हायला लागले. निश्चित येणारा काळ हा मागासाठी चांगला असणार आहे. तुम्ही मात्र सतर्क राहा. तुम्ही आम्ही भाग्यवान आपल्याला समजा की आपल्या डोळे देखत या आपल्या पुढच्या 7 पिढीचं, भावी पिढीचं भवितव्य उपवर्गीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी साध्य होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित या ठिकाणी आता अनेकांनी राजकीय पक्षांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. मात्र निश्चित मात्र आम्ही देखील ते स्वप्न पाहिलेले आहे की येणाऱ्या 50 वर्षात तरी का होईना या राज्यातला मुख्यमंत्री मागाचा झाला पाहिजे, हे स्वप्न आम्ही देखील बघितलेलं आहे. निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये केवळ महाराष्ट्र राज्यामध्ये मागणं आहे बरं का, या देशातल्या 16 राज्यामध्ये मागणं राहते. किती? 16 राज्यात. तुमचा माझा सोमनाथ भाऊ माझ्याबरोबर 8 राज्यात फिरलेला आहे. 16 राज्यामध्ये माग आहेत. संख्याही त्यांची भरपूर आहे. सगळ्यात जास्त संख्या आमची कर्नाटकला आहे, आंध्राला आहे, तेलंगणाला आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. 16 राज्यामध्ये मागं राहतात. निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये या देशात माग एकत्रित करण्याचं आम्ही स्वप्न पाहिलेलं आहे. केवळ महाराष्ट्र राज्य नाही तर या देशातला माग एकत्रित झालं पाहिजे आणि येणाऱ्या 100 वर्षानंतर तरी का होईना या देशाचा पंतप्रधान हा मागाचा झाला पाहिजे, हे स्वप्न घेऊन या ठिकाणी या संघटनेची वाटचाल चालू आहे बांधवांनो. इथं आम्हाला खासदार, आमदार किंवा कुठलं मंत्री बिंदू व्हायचं नाही. या ठिकाणी आम्हाला महामंडळ घ्यायचं नाही. मी अनेक वेळा सांगितलंय, आमदारकी, खासदारकी माझ्या मांगाच्या पायाची धूळ देखील नाही. मला त्या भानगडीत पडायचं नाही. मांगाने जे दिलंय ना ते एवढं दिलंय की तुमच्या आशीर्वादाने मला वाटतं हाच पहिला जिल्हा आहे, कचरू भाऊ, शिवाजी भाऊ, हाच पहिला जिल्हा आहे. या देशाचं सर्वोच्च जे नेतृत्व आहे, या देशाचे पंतप्रधान, त्यांच्या बरोबर 4थ्या खुर्चीवरती बसवण्याचा मान या जिल्ह्यामुळे मला मिळालेला आहे. या देशाच्या पंतप्रधानाच्या बरोबर मला त्या ठिकाणी तिथून माझ्या अनेक ठिकाणी मला बसण्याचं भाग्य लाभलं. निश्चित या ठिकाणी 12 नोव्हेंबर 2024 आपल्याला माहिती असेल, ती क्लिप आपण पाहिली असेल की पुण्यामध्ये सभा सुरू होती. मोदी साहेबांना मी लवजी बाबांची मूर्ती भेट दिली. त्यांच्या गळ्यामध्ये पंचा टाकला लवजी शक्ती सेनेचा आणि त्यांना त्या ठिकाणी मी सांगितलं, जे काही त्यांच्याशी बोलत होतो सगळ्या मीडियावर व्हायरल होत होतं. आणि मला अनेकांनी विचारलं की तुम्ही PM साहेबांना काय बोलत होते, तर म्हणलं ते तुम्हाला 2 दिवसांनी कळेल. मला मुरली अण्णा मोहोळ आपले केंद्रीय मंत्री ते म्हणले, आठवले साहेब देखील म्हणले की तुम्ही एवढा वेळ काय बोलत होते, तर म्हणलं 2 दिवसांनी कळेल. आणि मग 14 नोव्हेंबर 2024 ला या देशाचे पंतप्रधान प्रचारासाठी मुंबईला शिवाजी पार्कवर आले होते आणि त्या ठिकाणी आल्याबरोबर त्यांनी सगळ्यात पहिले या देशाच्या बापाला, लवजी बाबाला अभिवादन केलं. त्याच्यानंतर सभेला सुरुवात केली. ते त्या ठिकाणी मी त्यांना बोललो, या देशामध्ये ज्यांनी अविवाहित राहून क्रांती केली, बिगर लग्नाची क्रांती करणारा हा मांगाचा पट्टे आहे. त्यांना योगदान या ठिकाणी प्रचंड असताना त्यांचं राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये देखील नाव नाही. तर या ठिकाणी सगळ्यात पहिलं अभिवादन तुम्ही लवजी बाबांना करा, तिथून पुढे तुमची सभा करा. माझी एक विनंती असणार आपल्या सर्वांना, आयोजकाला देखील, मंचकावरून देखील सर्वांना, आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की या ठिकाणी उपवर्गीकरणाचा प्रश्न निकाली लागणारच आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी या देशाच्या बाबाची उपेक्षा झालेली आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी लवजी बाबांचा इतिहास जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत हा देश देखील पुढे जाणार नाही. या देशाला जर विकास करायचा असेल, या देशातला जर युवक घडवायचा असेल तर देशासमोर एक समर्थ असं नेतृत्व, समर्थ असं योगदान, असा महापुरुष समोर आला पाहिजे. तो म्हणजे आद्य क्रांतिगुरू लवजी भास्कर साळवे, ज्यांनी वयाच्या 86 वर्षापर्यंत या भारत भूमीसाठी जगले आणि या भारत भूमीसाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं. वयाचे 86 वर्ष, 17 फेब्रुवारी 1881 ला त्यांचं निधन झालं. तोपर्यंत त्यांनी लग्न केलं नाही बांधवून. हो, विवाहित राहून त्यांनी क्रांती केली. अनेक जण युगानुयुगे आम्ही ऐकत आलोय,
जी द्वापरयुगामध्ये प्रतिज्ञा घेतली भीष्माने आपल्या वडिलांसाठी, शंतनूसाठी, ही प्रतिज्ञा अजूनही या ठिकाणी अनेक ठिकाणी गायली जाते की भीष्म प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञा. अरे मग ती लवजी बाबांची प्रतिज्ञा गेली कुठं? ज्या लवजी बाबांनी या भारत भूमीला मुक्त करण्यासाठी शपथ घेतली होती, ती लहू प्रतिज्ञा गेली कुठं? जोपर्यंत या ठिकाणी लवजी बाबांचा इतिहास खऱ्या अर्थाने पुढे येणार नाही आणि तो इतिहास या देशातल्या युवकांपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत हा देश प्रगती करू शकत नाही. त्यामुळे त्यांची जी जन्मदिवस आहे 14 नोव्हेंबर 1794 ही त्यांची जन्मतारीख आहे. आणि 14 नोव्हेंबर जो दिवस आहे तो दिवस या राज्यामध्ये, या देशामध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो. तर तो 14 नोव्हेंबरची तारीख, शिवाजी भाऊ, 14 नोव्हेंबरची तारीख लक्षात असू द्या. जे लवजी बाबाची जी जन्मतिथी आहे त्या तारखेला राष्ट्रीय स्वतंत्रता संकल्प दिन म्हणून साजरा करा, अशा पद्धतीची मागणी आपल्याला पंतप्रधान करा या मंचाच्या माध्यमातून आपण करणार. या ठिकाणी ते देखील या ठिकाणी त्यांच्या जन्मदिनी म्हणजे देशासाठीच योगदान आणि बलिदान या मांगाच्या पट्ट्याने दिले, त्या पद्धतीने या ठिकाणी ती मागणी देखील आपल्याला भविष्यामध्ये पुढे घेऊन जावी लागणार आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. प्रचंड तळपत्या उन्हामध्ये वरतून सूर्यदेव देखील आग ओघत असताना माझा मान माझी भगिनी मात्र या ठिकाणी थांबली नाही आणि या ठिकाणी चालत राहिली, या मोर्चापर्यंत आली. या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय सोमनाथ भाऊ. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर सौभाग्यवती नगिनाताई कांबळे यांना विनंती करतोय की आपण प्रेक्षक करायचंय. नगिनाताई कांबळे यांना मी विनंती करतोय आपण आभार व्यक्त करावे. सर्वच महापुरुषांना त्रिवार असं वंदन करते. आजचा हा ऐतिहासिक मोर्चा केवळ गर्दी नव्हता, अनुसूचित जातीच्या आरक्षणापासून लाभ वंचित असणाऱ्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठीचा बुलंद आवाज होता. आज या मोर्चाला उपस्थित हजारोच्या संख्येनं धाराशिव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व समाज बांधवाच्या व भगिनीचे मनपूर्वक आभार मानते. आणि आजच्या या मोर्चाला उपस्थित सर्वच नेते, विविध सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रसार माध्यमाचे, पोलीस प्रशासनाचे, धाराशिव जिल्ह्याचे, आयोजकाचे आणि त्याचबरोबर पडद्याच्या पुढे येऊन आणि पडद्याच्या पाठीमागे राहून ज्यांनी मेहनत घेतली त्या प्रत्येक स्वयंसेवकाचे मनपूर्वक आभार मानते. आज सोमनाथ भाऊ नसताना देखील तुम्ही दाखवलेली एकजूट जी आहे ती एकजूट आपल्या आरक्षण वर्गीकरणाला एक दिवस नवीन दिशा देऊन जाईल असा मला विश्वास आहे. आपण असेच एकसंघ राहू, संघर्ष करू आणि आपल्या आरक्षणाची लढाई जिंकू. जाता जाता एवढंच सांगेन, शरीर मरता है, शरीर मरता है, लेकिन नाम जिंदा रहता है और नाम है सोमनाथ भाऊ कांबळे, सोमनाथ भाऊ कांबळे. जय लवजी, जय भीम, जय अण्णा भाऊ, जय सोमनाथ भाऊ. यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. कृपया सर्वांनी मंचाच्या समोर यायचं आहे. सावधान, सर्वांनी सावधान परिस्थितीमध्ये राहायचंय. विश्राम, सावधान. लावणार आहे का तुझं? हा लाव. सर्वांनी सावधान परिस्थितीमध्ये उभं राहायचंय. लावा पटकन लावा. हो आम्ही येतो ना, येतोय म्हणाला.
एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उज्जल जगति तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, भारत माता। लवकरात लवकर कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। हे जे प्रेशर मीड आहे हे याच्यासाठी लोकांना त्रास होतोय। हे एका बॉक्समध्ये 40 ते 50 असे एक बॉक्समध्ये फिटिंग केले जातात आणि असे 4-4, 6-6 बॉक्स लावतात। त्याची क्वांटिटी किती झाली साहेब? 300-350 प्रेशर मीड। मी आत्ता साहेबांना फक्त 2च डेमो दिला की साहेब ते त्यांना पण सहन नाही झालं। ते खरंच एकदम घातक आहे। कल्याण डोंबिवली दौऱ्यावर असलेले मनसे नेते अमित ठाकरे यांनी विविध महाविद्यालयांना भेट दिली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत समस्या जाणून घेतल्या। शहरामधल्या रस्त्यांच्या दुरवस्थेवरून सत्ताधाऱ्यांना जोरदार धारेवर धरत खड्ड्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्याचं त्यांनी आवाहन केलंय। लोणार सरोवराच्या संवर्धन आणि विकासासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागानं 42 कोटींचा निधी मंजूर केलाय। या निधीमधनं सरोवराचं जतन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणी, रस्ते आणि सुरक्षितता वाढवण्याचं काम केलं जाणार आहे। बारामतीमधल्या इंदापूर तालुक्यामधल्या कालठण इथं प्रतिबंधित मांगूर माशांचं बेकायदा मत्स्यपालन सुरू आहे। यापूर्वी लेखी सूचना देऊन सुद्धा हे संवर्धन सुरूच आहे। अन्न सुरक्षा आणि पर्यावरण कायद्यानुसार दोघांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिक मधल्या प्रसिद्ध हरिहरगडाची वाट ही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे। पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वन विभागानं हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुसळधार पावसामुळे गडावरच्या दगडी पायऱ्या या निसरड्या झालेल्या असून दाट धुक्यामुळे चढाई करणं सुद्धा धोकादायक बनलेलं आहे। तर श्रावण महिन्यामुळे वाढलेली गर्दी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी वन विभागानं प्रवेश बंदीचे आदेश दिलेत। काटेकोर पडताळणी आणि ई-KYC नंतर लाडकी बहीण योजनेमधलं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे।
तब्बल 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता या योजनेमधनं किती अपात्र लाडक्यांना वगळण्यात आलेलं आहे या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट बघूया. 4.5 लाख सरकारी लाडकींवर गुन्हा कधी? अपात्र लाडकींचा आकडा 92 लाखांवर. अपात्र लाडकींनी 30,000 कोटी रुपये लाटले. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची निकषानुसार काटेकोर पडताळणी आणि ई-केवायसीची अट यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र यातही सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा बेकायदा लाभ घेतल्याचं उघड झालंय. माहिती अधिकारातून हे भयानक वास्तव समोर आलंय. या अपात्र लाडकींनी सरकारच्या तिजोरीतील सुमारे 30,000 कोटी रुपये लाटलेत. आतापर्यंत कोणत्या कारणांसाठी किती लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय पाहूयात. आतापर्यंत 92 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आलंय. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या 62 लाख, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या 16 लाख, तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या 3,60,000 महिलांना आता लाभ देण्यात येणार नाही. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या 2.5 लाख, तर 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 1,80,000 महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तसंच जिल्हा पातळीवरील पडताळणीमध्ये 1,70,000 महिलांना वगळण्यात आलंय. बघा, फक्त जे पुरुष ज्यांनी लाडकी बहीण महिला म्हणून त्या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडनं वसुली होणार आहे आणि बाकीच्यांच्याकडनं अशी स्व इच्छेने काही महिला परत करतायत पण बाकीच्यांकडनं वसुली. या योजनेसाठी राज्य सरकारनं 26,500 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. मात्र सुमारे 2 वर्षात अपात्र लाभार्थ्यांनी सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटींचा डल्ला मारलाय. संतापजनक बाब म्हणजे तब्बल 29,000 पुरुषांनीही महिलांसाठीच्या या योजनेत घुसखोरी करून निधी लाटलाय. त्यामुळे आता या सरकारी लाडकींकडून लाटलेले पैसे वसूल करणार का आणि या सर्व 4.5 लाख लाडकींवर गुन्हा दाखल करणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मुंबई ठाण्यात आरटीओ कडून मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा धडाका. चालकांना महिन्याभरात मराठी शिकण्याची बजावली नोटीस. ॲप इंग्रजीत तर इंग्रजीतच बोलायचं. मराठीत ओटीपी सांगितल्यानं कॅब चालकाची मुजोरी. मराठी भाषेच्या सक्तीनंतरही इंग्रजीतच बोलण्याचा आग्रह. राहुल गांधींनी सरसकट तरुणांशी संवाद साधायला हवा. फक्त काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतील तरुणींनाच बोलावलंय. फडणवीसांची टीका, तर आम्ही कॉलेज उभारले, शाखा काढलेल्या नाहीत. वडेट्टीवार यांचा पलटवार. नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस. 17 सप्टेंबर नंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा. संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. चंद्रकांत पाटलांच्या खात्याकडून विद्यार्थिनींना 2,000 रुपये पॉकेट मनी देण्याच्या हालचाली. फुकट पैसे कसले देताय? कॉलेजची परिस्थिती सुधारा. अमित ठाकरेंचा संताप. शाळा सुधारता येत नसतील तर राजीनामा द्या. अभिजित दिपकेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना खुलं आव्हान. नमस्कार, महाराष्ट्र देशा या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल शिवाजी, थेट मुंबईतून लाईव्ह. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं. बातमी मुंबई आणि ठाण्यातल्या रिक्षा चालकांची आहे. कारण मराठी भाषा येते की नाही याची पडताळणी मोहीम आता आरटीओनं सुरू केलेली आहे. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी विशेष पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. तर ठाण्यातील रेल्वे स्टेशन, खोपट, माजीवाडा आणि मुंब्र्यामध्ये आरटीओ कडून तपासणी केली जाते. ज्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नाही त्यांच्यावर
आता कठोर कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भात तर त्या संदर्भात सगळे क्वेश्चन आहे तर ते आपण विचारणार. तर त्याच्यापैकी एक 4 ते 5 क्वेश्चनची त्यांनी उत्तरं दिली पाहिजे जी समाधानकारक वाटली पाहिजे आपल्याला आणि त्यानुसार त्यांना चेक केलं जाईल की त्यांना मराठी येतं का नाही. हो, आता सध्या त्यांना नोटीस दिली जाणार 1 महिन्याची. तर तुम्ही 1 महिन्यात शिकून घ्या. जर त्या 1 महिन्यात जर तुम्ही शिकले नाही तर तुमचं 1 महिन्यानंतर तुमचा जो बॅच असतो तो बॅच 3 महिन्याकरता सस्पेंड केला जाईल. तुम्ही पुन्हा एकदा 1 महिन्याची त्यांना मुदत द्या. ही कारवाई सुरूच राहणार. हो, कारवाई सुरूच राहणार आहे. आम्ही फक्त त्यांचं जे आहे दैनंदिन कामकाजामधलं मराठी जे आहे म्हणजे एका रिक्षा चालकाकडून काय अपेक्षित आहे प्रवाशांसोबत बोलण्याचं. प्रवाशांनी सांगितलं ना की गाडी सावकाश चालवा, गाडी उजवीकडे घ्या, डावीकडे घ्या, नंतर किती भाडे झाले, यासारखे जे प्रश्न आहेत त्यांचं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. एवढंच आम्हाला फक्त अपेक्षित आहे. त्यांना नोटीस त्यांना 1 महिन्याचा वेळ देतोय आणि मग त्यानंतर